पतित पावना पतित पावना दीनानाथा नारायणा, तुझे रूप माझे मनी, राहो नाम जपवाणी। ब्रह्मांड नायका ब्रह्मांड नायका, विश्वजनाचा पालका, तुझे रूप माझे मणी, राहो नाम जपवाणी। जीवीची आ जीवा जीवीची आ जीवा, तुका म्हणी देवदेवा, तुझे रूप माझे मणी, राहो नाम जपवाणी। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतादिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया। ज्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो, दाने कथेचा विस्तारो, कृपा दाने कथेचा विस्तारो, दाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया। हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडीध्वजा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रैजननी देवांच्या। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर। पतित पावना पतित पावना, दीनानाथा नारायणा, तुझे रूप माझे मणी, राहो नाम जपवाणी। आज या ठिकाणी या पुण्यभूमीमध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देहूनिवासी विश्ववंद्य भगवान जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय परमात्मा पंढरीनाथाकडे प्रार्थना करतात। विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आज या पवित्र तपस्थलीमध्ये कुटियावर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाच्या निमित्तानं चालत असणारा आजपासून प्रारंभ झालेला हा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण आणि रोज प्रवचन, काकडा, हरिपाठ जी काही वारकरी संप्रदायाची साधना आहे, त्या साधनेला परंपरेला अनुसरून चालणारा हा उत्सव तुम्हा सर्व भाविकांच्या सानिध्यामध्ये परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या रामरायाच्या या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पुण्यभूमीमध्ये हरिभक्तीपरायण पूजनीय आदरणीय श्रद्धेय जगद्गुरु द्वाराचार्य रामकृष्णदासजी महाराज लवितकर अण्णांच्या मार्गदर्शनाने आणि तुम्हा सर्व वैष्णवांच्या उपस्थितीमध्ये ही दिव्य साधना आजपासून प्रारंभ झालेली आहे। ही तपस्थली आहे, पुण्यित भूमी आहे, जिथं महापुरुषांचं वास्तव्य आहे। अण्णांच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांच्याबद्दल अत्यंत श्रद्धा आहे। परंपरेपासून मोठ्या श्रीमंत घराण्यामध्ये आपलं भजन, वारकरी संप्रदायाची निष्ठा, वारकरी संप्रदायाबद्दल अंतःकरणामध्ये असणारा श्रद्धा, या सर्व गोष्टीचा समन्वय आणि तुम्हा परिसरातील सर्व भाविक लोकांच्या साथीने उपस्थितीने हा सोहळा सुरू आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज
भगवान परमात्मा पंढरीनाथाकडे प्रार्थना करतात. नैमित्तिक असा हा सोहळा जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा 375 वर्ष पूर्ण झाले आणि मोठ्या आनंदानं श्रद्धेनं महाराष्ट्रभर हे सोहळे उत्सव होत आहेत. त्याच्यामध्ये हा एक देखणा उत्सव आजपासून प्रारंभ झालेला आहे. महापुरुषांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. ही सोहळे वगैरे जे असतात ते आपल्या स्वार्थासाठी करायचे असतात, आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं याच्यासाठी करायचे असतात. आता महापुरुषांचं तुकोबारायांचं जीवन आहे, त्यांचे सोहळे केले काय नाही केले काय त्यांना काही फरक पडत नाही. ते दिव्यत्वाला प्राप्त झालेले 375 वर्षापूर्वी अघटित घटना घडून आली जे कधी घडूच शकत नाही. कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले निळोबाराय सांगतात, मानव देह घेऊनी निजधामा गेले. अशी घटना घडून आली जे कधी झालं नव्हतं, ऐकलं नव्हतं, कुणाच्या दृष्टीला पडलं नव्हतं. तुकोबारायांचा परमार्थ म्हणजे महाराजांनी चॅलेंज लावून केलेला परमार्थ बरं का. गोटविन लाळ ब्रह्मज्ञान तीर्थ ब्राह्मकाशी आणि एक एक चरण लक्षात घ्या. म्हणजे महाराजांचा परमार्थ कसा होता ते लक्षात येईल. पण असे जगद्गुरु तुकोबाराय घडल्या होत्या घटना. अनेक लोकांनी आपला देह पुराणामध्ये शास्त्रामध्ये भगवान परमात्म्याकडं काळाच्या स्वाधीन केला नाही. काहींनी तत्वामध्ये विलीन केला पण इथं सोडून गेले. पण देह घेऊन वैकुंठ गमन केलेली घटना 375 वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं तेव्हापासून पहिल्यांदाच घडली. आणि एक नचिकेताची घडलेली आपल्याला पुराणामध्ये सापडते. पण तो काही पुण्यानं गेला नाही, तो शापाने गेला. विठाला विठाला असं होतं. तो जो नचिकेता आहे त्याला नाशिकेत म्हणतात आपल्या मराठीमध्ये बरं का. आणि पुराणामध्ये त्याचं नाव आलेलं आहे नचिकेता. त्याच्या वडिलाला असा वर होता की आदो पुत्र पश्चात भार्या आणि वर दिदला ऋषीवर्या. आधी पुत्र होईल आणि मग बायको मिळेल म्हणली, असं होतं त्याला. मग ती रघुराजाची कन्या होती चंद्रप्रभा. आणि आपल्याला माहीत आहे की त्या चंद्रप्रभा राणीने चंद्रप्रभानं नदीवर स्नानाला जात असताना ते घटना घडून आली. उद्दालक ऋषीने आपलं तेज एका कमळाच्या फुलात तिने त्याचा सुगंध घेतला नाकाच्या द्वारा आणि ती गरोदर राहिली. बापाला थोडंसं वाईट वाटायला लागलं की हिने आपल्या असं केलं आपल्या. बापाने तिला वनामध्ये नेऊन सोडलं आणि पुन्हा जीव देण्याचा विचार केला. पण अंतःकरणामध्ये दुसरा एक विचार निर्माण झाला की आपण काही दिवसांनी कुणाची तरी आई होणार आहोत. पूर्वजन्मीचंच काय पातक आहे ठाऊक नाही आणि पुन्हा या जन्मामध्ये पातक करून कुठं फिरू पुन्हा. एवढा मुलगा झाला की मग त्या मुलीने पुन्हा तिला मुलगा झाला आणि तिने ती नाकाच्या द्वारा झाला म्हणून नाव ठेवलं नचिकेता. शिंकली की जन्माला आला तो. नासिग्रेण उद्भवती नचिकेता महा आनंद शेती वैजन असं वर्णन केलेलं आहे पुराणामध्ये. नाकाच्या द्वारा आणि विस्तार नाही सांगणार मला, थोडंसं काहीतरी सांगायचं होतं म्हणून आठवलं. मुलगा जिथं नेऊन सोडला टाकला ते पुन्हा याला उदाल ऋषीला पाण्यामध्ये सापडला. तो खाली हिने वरून सोडला. आणि ही रडणारी बाई कोण आहे तिला विचारताना तिच्याशी संवाद साधताना थोडा वडिलाच्या पूजेला फुलं आणताना उशीर झाला आणि शाप दिला, जिवंतपणी नरकाला जाशील म्हणले, वैकुंठाला नाही. पण जिवंतपणी नरकाला गेला आणि नरकाची काय स्थिती आहे ते पाहून खाली आला. नरकाला गेला वडिलाच्या शापाने, पण वैकुंठाला देह घेऊन गेलेली घटना कधी कुणाच्या कानावर पडली नाही. भीष्माचार्यांनी देह सोडला पण आपला देह जलतत्वामध्ये सामील केला भीष्माचार्याने बरं का. मीराबाईने आपलं शरीर द्वारिकाधीशाच्या विग्रहामध्ये सामावून टाकलं. पुन्हा संप्रदायामध्ये मुक्ताबाईंनी आपलं शरीर तेजामध्ये विलीन केलं. वीज कडाडली. महाराजांनी वर्णन केलेलं आहे, निरंजनी वीज कडाडली जेव्हा, 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 निरंजनी
मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या. निरंजनी देवा कडाळली देवा. निरंजनी देवा कडाळली देवा. मुक्ताबाई तेव्हा मुक्त झाल्या. निरंजनी देवा कडाळली देवा. निरंजनी देवा कडाळली देवा. आपलं शरीर तेजामध्ये. आता मुक्ताबाई मूळ माता होत्या. भगवान सांगतात, रुक्मिणीने विचारलं आईसाहेबांनी, देवा कोण आहेत मला हे सांगा. ते सांगावे सविस्तर. याचे कोण कोण अवतार. बंधू त्रिवर्ग साचार आणि ते भगिनी कोण आहेत. मग सांगितलं, आईशे ब्रह्मा विष्णू हर. कडक कर बेटा. मुक्ताई ते मूळ माता साचार. तारावया चराचर कली माझी अवतरली. असे आणि मुक्ताई ते मूळ माता साचार आहे. पण तेजामध्ये आपलं शरीर त्यांनी काय केलेलं आहे, गुप्त केलेलं आहे, सामावून टाकलं. तेजामध्ये शरीर आपलं सामावून टाकलं. पण कलियुगामध्ये मोठी घटना घडली, पुन्हाची कधी झाली नव्हती. कधी कुणाच्या काने नाही श्रवणी ऐकिले, नाही दृष्टीने देखिले. निळोबाराय सांगतात, आणि ते पाहावया मिळाली जगताला. की जे कोणी ऐकलं नव्हतं, जे कोणी पाहिलं नव्हतं, ते जगताला पाहायला मिळालं. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी तो नवलाव केला आणि देह घेऊन सदेह वैकुंठ गमन, देह घेऊन वैकुंठ गमन केलं. मानव देह घेऊन निजधामा. आता हे शरीर आहे बरं का शास्त्री. या शरीरामध्ये पंचतत्व आहेत. याच्यात पार्थिव शरीर का म्हणतात, पृथ्वीचं तत्व हाडं, आणि मनुष्याच्या शरीरामध्ये हाडं जास्त आहेत, पण याचं नाव पार्थिव शरीर आहे. सर्वांमध्ये जास्त शरीरात काही जलप्रधान देत. गांडुळाचा देह, त्याच्यात पाणी जास्त आहे म्हणून जलप्रधान दे. गांडुळावर नुसता पापुंद्रा असतो. आता ते गांडूळ संपले हे खाता आल्यामुळं, नाही का रासायनिक खाता आल्यामुळं ते संपले. गांडुळाचा देह जलप्रधान आहे. भूताचा देह वायू प्रधान आहे. भूताच्या शरीरात पूर्ण काय वारा आहे. देवाचा शरीर अग्नी प्रधान आहे म्हणून देवाच्या शरीराची सावली पडत नाही. भगवान परमात्म्याचं शरीर हे अग्नी प्रधान आहे. तसं आपल्याला विस्ताराने सांगायची गरज नाही, पण हे पार्थिव शरीर याच्यामध्ये जडत्व या शरीराचा विशेष गुण आहे. आणि हे जड असणारं शरीर वर नेता येत नाही आणि वर ठेवताही येत नाही. आता मी जर कीर्तन हवेत करायला लागलो तर जमेल, शक्य आहे का? नाही शक्य. तुम्ही म्हणाल महाराज फलाना चमत्कारिक बाबा असा हवेच होतो, तो वेडा आहे. विठ्ठला विठ्ठला गुरुत्वाकर्षणाचा स्वभाव आहे. जड वस्तू तो अलीकडे काय घेतो, खेचून घेतो. पण महाराजांनी नवल केलं 375 वर्षापूर्वी. महाराज म्हणतात, गेला तो विमानी बैसोनिया, अशा प्रकारची अवस्था. आणि त्या गोष्टीला यावर्षी 375 वर्ष झाले. पण हा आनंदाचा सोहळा आहे. असे महापुरुषाचे सोहळे केले पाहिजे. त्या निमित्तानं त्यांचं चरित्र आपल्या कानावर पडलं पाहिजे. आणि जे भाग्याची होती, नामदेवराय सांगतात, त्या अशीच होय हे प्राप्ती. समाधीतलं चरण आहे ते. मागुती न येती पुनरावृत्ती गर्भवासा. नामा म्हणे हरिस्मरणे तुटती. धन्य धन्य ते भक्त ज्या कारणी श्री भगवंत. आईशियाचे पवाडे करीत विश्व उद्धरत तेने गुणे. महाराज म्हणतात, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. 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 सोहळा भक्ताचा आरंभीला. सोहळा
साजे झाला सोनियाचा. संताचे सोहळे करण्यासाठी येथे पुण्य पाहिजे साचार. आणि काशी हे न घडे निरंतर, येथे पुण्य पाहिजे साचार. आणि करती नामाचा गजर पुण्यवंत थोर भूमंडळी. जे महापुरुषाचा सोहळा करतात, सोहळा करण्यासाठी पुण्य लागतं. आणि महाराज सांगतात पुण्यवंतच सोहळा करू शकतात. नाही तर बाकीचे लोक शेंबड्या लेकराचा वाढदिवस 10-5 हजार लोक गोळा केले. आपली 75, आपली 100, आपली 50, आपला सहस्रचंद्रदर्शन सोहळा नियोजन करायचं आपणच शिष्यानं केलं म्हणायचं नाही. याचा एक प्रकार आहे. विठ्ठल महाराज म्हणतात हे सोहळे करण्यासाठी पुण्य लागतं. हा भाव पण हा महाराजांच्या निमित्तानं सोहळा आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आजची सेवा आहे. म्हणून आज या पुण्यभूमीमध्ये पूजनीय अण्णांच्या समोर, तुम्हा सर्व वैष्णवांच्या समोर थोडा वेळ बोलण्याचा. आता मला काही कीर्तन येत नाही बरं का. तुम्ही म्हणाल महाराज मग काय जेवायला आलात का? मग आलात कशासाठी? आता तुमच्या दर्शनासाठी आलो. विठ्ठला विठ्ठला या अभंगाच्या द्वारा महाराजांनी प्रार्थना केलेली परमात्मा पंढरीनाथाच्याकडे. आता असं आहे, प्रार्थना करत असताना, विनंती करत असताना, विनवणी करत असताना आणि मागणी करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या भावना प्रगट केलेल्या आहेत. प्रार्थना वेगळी, विनंती वेगळी, विनवणी वेगळी आणि मागणी वेगळी. आपण कधी कधी मोजत असताना हे अभंग काय करतो, एकाच भूमिकेमध्ये मोजत असतो. काही लोकांना असं वाटतं की ही प्रार्थनाच आहे, ही अमुक आहे, तमुक आहे, अशा भूमिका आणि आपल्या द्वारा प्रगट होत असतात नाही का. पण या अभंगाच्या द्वारा महाराज देवाकडे ही प्रारंभीची मागणी, प्रार्थनेची मागणी आहे. म्हणून पहिल्या दिवशी चालते, देवाच्या समोर हात पसरतात. देवा आमच्या जीवनामध्ये दुसरी कोणती अपेक्षा नाही. आता ही महाराजांची भाषा आहे बरं का. आम्ही कसे आहोत म्हटले, आम्ही विषयांधी लोक आहोत, विषयामध्ये, आणि आम्ही रममाण झालेले. आता ते विषयात रममाण झालेले नव्हते, पण त्यांची एक बोलण्याची पद्धत आहे. महाराज सांगतात तैसा मी एक पतित, 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 तैसा मी एक पतित. परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित. परी मुद्रांकित, मुद्रांकित, पतित, तैसा मी एक पतित. तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, मुद्रांकित. महाराज म्हणतात तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित. आता ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात पतित पतित पतित, मी त्रिवाच्या पतित. आता महाराज पतित नव्हते, पण एक आमची भूमिका मांडून परमेश्वराकडे केली प्रार्थना. पतित मीराची सेवा चोर पाया पाची, सेवा चोर पाया पाची, सेवा चोर पाया
पतित मीराची सेवा तोर पायापाशी सेवा तोर पायापाशी सेवा तोर पायापाशी पतित मी राखे सेवा चोर पायापाशी असा मी आहे. आणि म्हणून या माझ्या अशा या दैन्यवाणी केविलवाणी जीवनामध्ये माझी एक इच्छा आहे की माझा उद्धार झाला पाहिजे. आणि माझ्या उद्धाराला कारण जगतामध्ये दोन गोष्टी आहेत. एक परमेश्वराचं नाम आहे आणि चित्ताला स्थिर करण्यासाठी परमेश्वराचं रूप आहे. पाप जळाल्याशिवाय चित्त स्थिर होत नाही. मनाला आकर्षित करण्यासाठी चित्ताला आकर्षित करण्यासाठी परमेश्वराचं स्वरूप आहे आणि निष्पाप करण्यासाठी भगवंताचं नाम आहे. म्हणून आम्हाला दुसरी काही अपेक्षा नाही. जीवनामध्ये आपल्या कल्याणासाठी सदैव तत्पर असणारी या विश्वात दोघ जण आहेत. एक संत आणि दुसरं भगवंताचं नाम. भगवंताच्या नामाशिवाय आणि साधूच्या सानिध्याशिवाय आपल्या जीवनाची प्रगती होऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून साधू पुरुषांनी जीवनामध्ये एवढंच मागितलं देवाकडे, देवा आणि तुम्हा आम्हाला हे सांगितलं, दुसरं काही करू नका. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा, दुसरं नाही. पण देवाकडे मागताना विनंती करताना नेहमी आपल्याला हे सापडतं की तुकोबाराय देवाकडे म्हणताना अनेक प्रमाणाच्या द्वारा, देवा आम्हाला दुसरं काही नको, द्यायचं असेल ते हे दे. संत संगती दे चरण सेवा, दुसरी मागणी नाही. जेणे हा तुझा विसरण पडावा, हाची भाव माझी आजीवा. तुझा विसर पडू नये. अखंड मुखात भजन आणि संतांचं सानिध्य मला प्राप्त व्हावं. पूर्वी देवा मनोरथ विठ्ठला विठ्ठल विठ्ठल आणि या दोन्ही गोष्टी देवानं दिल्याशिवाय प्राप्त होत नाहीत. भगवान परमात्मा तसं तुम्ही मला देवाकडे काही मागायची गरजच नाही. जे काही आपल्याला संसारामध्ये वगैरे जे प्राप्त होतं ते प्रारब्धाने मिळतं. अन्न मान धन. एखादा आज पंचपक्वान्न खातोय, प्रारब्ध चांगलं आहे. एखादा आज एका कीर्तनाला लाख रुपये घेतोय, प्रारब्ध चांगलं आहे. पुण्य नाही काय, प्रारब्धाचा खेळ आहे. अन्न मान धन. आमच्याकडे एक आमचे सोबत शिकलेले एक महाराज होते बरं का, गुरुजी. आणि त्या परिसरामध्ये कार्यक्रमाला गेल्यानंतर ते आमच्या वेळेला म्हणजे आमच्या पाठामध्ये 1 नंबरचे विद्यार्थी होते. खूप शिकून आले. हरिद्वार वगैरे तिकडे जाऊन शास्त्र अभ्यास केला. वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा मोठा अभ्यास होता. पण काही एके दिवशी कार्यक्रमाला गेल्यानंतर मला असं वाटलं की यांना जाऊन आपण भेटलं. मग ते आठवलं त्यावेळेला की या परिसरातले एकाला विचारल्यावर ते म्हटले मी महाराज आहे तिथं, त्याच गावात माझी सेवा. गावात सुद्धा माहीत नव्हतं हे कीर्तनकार आहेत. मग ते कीर्तनाला आल्यानंतर ओळखले एकमेकाला. थोडंसं आम्हाला वाटलं की तुम्हाला ज्ञानेश्वरी पाठ होती, तुम्हाला गाथा पाठ होता. नाही ज्ञानेश्वरी नाही, गाथा पाठ होता त्यांना. तुम्हाला गाथा पाठ होता. पुन्हा तुम्ही शास्त्र शिकलात, अमुक शिकलात, तमुक शिकलात. मग तरी लोक तुम्हाला परिसरात ओळखत नाही. ते म्हणले तुम्ही नाना तुमच्यासारख्याने प्रश्न विचारणे, प्रारब्ध चांगलं नाही म्हणले. आणि एखाद्याला हरिपाठ पाठ नाही, सत्वर उच्चार प्रल्हादी बोंबलला म्हणायला ते. आणि त्याला महाराष्ट्र नाही जगत ओळखायले. विठ्ठल काही कोणाच्या निंदेचा वगैरे हा विषय नाही. हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा विषय. अन्न मान धन हे तव प्रारब्धा अधीन. पण काही मागण्याची गरज नाही परमेश्वराकडे. पण 2 गोष्टी त्याने दिल्याशिवाय प्राप्त होतच नाही. आता परमात्मा समर्थ आहे. 3ऱ्या चरणात सांगितलं ब्रह्मांड नायका विश्वजनाच्या पालका. हे त्याचं कर्तृत्व आणि त्याची उदारता. पतित पावना दीनानाथा नारायण. आणि त्याचा मोठेपणा जीवीची या जीवना तुका म्हणे नारायण. हे 3 चरणामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. आणि मनातली इच्छा ध्रुवपदामध्ये सांगितली. मोठेपणा तुझ्या एवढा मोठा कोणी नाही. सगळे देव तुला मानतात, तू देवाचा देव आहेस. आणि तुझं औदार्य कर्तृत्व किती मोठं आहे. ब्रह्मांड नायका विश्वजनाच्या. आणि तुझी भक्तवत्सलता असा आहे की पाप्यातल्या, म्हणून तू फार मोठा आहेस.
देवा एवढं या तिही त्रिभुवनामध्ये दुसरं कोणीही मोठं नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य त्याच आहे. महाराज सांगतात करशील तरी राईचा डोंगर पर्वत राई आपुल्या करुणेची साई करी वाई मजबरी. काय करतो? बैलाचं दूध काढू शकतो भगवान आहे तो. मेलेलं माणूस उठू शकतो भगवान आहे तो. गतिर्भृता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमवे. महाराज एका अभंगाच्या द्वारा त्याची आणि मोठेपणाचं वर्णन करतात की त्याच्या कर्तृत्वात त्याच्या सत्तेचं वर्णन करतात. वृक्षाची पाने हाली वृक्षाची सत्ता वृक्षाची पाने हालेयाची सत्ता वृक्षाची पाने हालेयाची सत्ता वृक्षाचे पाने हालेयाची सत्ता. राहिली अहंता मग कोठे राहिली अहंता मग कोठे वृक्षाची पाने एक नारायण देखवी ऐक एक नारायण. राहिली अहंता मग कोठे राहिली अहंता मग कोठे देखवी ऐक एक नारायण देखवी ऐक तो एवढा श्रेष्ठ आहे. महाराज म्हणतात की वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला आयुष्य नाही त्याचं सामर्थ्य आहे. आणि तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वागवी पांगळा पाया वेळ मुकम करो ती वाचालम. तसे प्रकार आहे हा. मनात आल्यावर चांगल्याला पांगळ कधी करायचं हे त्याच्या मनात आल्यावर करू शकतो. बरं कीर्तनात बसला रात्रभर कीर्तन ऐकलं. सकाळी पहाटे सगळ्यांनी विनंती केली म्हटले तुम्ही रात्री कीर्तनामध्ये होतात. हो म्हटला. कीर्तन ऐकलं श्रवण केलं आणि आदल्या दिवशी नृत्य करू करू टाळी वाजवू वाजवू नाचला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन झोपला आणि पहाटे उठायला लागला तर एक हात आणि एक पायच उचलत नव्हता. मग लोक यायला लागले म्हणाल अर्धांग वायू झाला कोणी म्हणतं त्याला पॅरालिसिस झाला. तो म्हणायला लागला काहीच झालं नाही देवानं पावर काढून घेतली. म्हणला काय काढून घेतली? पावर काढून घेतली शक्ती काढून घेतली. म्हणून तर महाराजांचं प्रमाण आहे कोण जाणे कळा. आणि मग काय म्या पामरे बोलावी उत्तरे पर्या विश्वंभरे बोलविले. तू सामर्थ्यवान आहेस तू शक्तिशाली आहेस आणि तुझा विशेष स्वभाव आहे. तू जर आमच्या पाप पुण्याचा लेखाजोखा जर करीत बसलास तर आम्ही पतित आहोत पण तू पतिताला पावन करणारा पतित पावन आहेस. अभंगाच्या पहिल्याच्या पतित पावना 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 पतित पावना
हे देवा तू दीनानाथ आहेस, पतित पावन आहेस. की ज्यांनी जन्मभर पतित म्हणजे कोण कुणाला म्हणायचं, जे धर्मापासून, कर्मापासून, क्रियेपासून, शास्त्रापासून, परंपरेपासून जे च्यूत आहेत, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काही सांभाळलेलं नाही, कोण्या साधूचं ऐकलं नाही, नाही केला, कोणती क्रिया केली नाही, नाही केला करविला, केलाय नाही आणि करू दिलाही नाही. एखादा पंगत घालायला निघाला, काय काय उपयोग आहे म्हणला यांना खाऊ घालून, या बगळ्यांना काय उपयोग आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय आपणही केलं नाही. नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडितापर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. नाही केले तीर्थाचे, चांगलं वागला नाही, खरं बोलला नाही, शास्त्राला, संताला, वेदाला किंमत दिली नाही, अनाचारानं जीवन जगला, त्याला पतित म्हणायचं. बरं का, शास्त्रामध्ये व्याख्या आलेली पतिताची. आता ह्या तुकोबराच्या व्याख्या सांगितल्या, याचाच अर्थ असा आहे, न क्रिया हि न शबुद्धीर दृष्टवा हि ज्ञानम हिता. ज्यांनी जीवनामध्ये हितासाठी उपाय केला नाही, कोणत्याही प्रकारचं ज्ञान मिळवलं नाही, ज्यांनी करू नये ती क्रिया आपल्या जीवनामध्ये केली, यस्यात यत्य पतितो नरः, याला म्हणायचं पापी मनुष्य. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. पण असे हजारो पतिताचा उद्धार देवानं केलेला, तू पावन, त्या पतिताला पावन करणार. तू किती उदाहरणं सांगू तुला. अरे हे तुझेच आहेत. आजा मीळ भिल्ली तारिली कुंठिनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली, किंवा निचाही कुळीचे उचा वंद्य केली. हा तुझा महिमा आहे. तुझ्या नामाचा बडीवार, तुझ्या नामाचा बडीवार, उद्धरिले पतित तुवा पार, उद्धरिले पतित तुवा पार. तुझा नावाचा बळीवार, तुझा नावाचा बळीवार, उद्धरिले पतित तुवा पार, उद्धरिले पतित तुवा पार. एक आजमेळ नावाचा एक हे होता, ब्राह्मण होता. त्याच्याबद्दल भागवतामध्ये असं आलेलं आहे की तू आजमेळी सांगतो, मह अहम पापी पापात्मा पापीषु, मी पापी आहे, पापी लोकांच्या सहवासात राहणार आहे, मी पापी लोकांचा अध्यक्ष आहे म्हणला. पापीषु म्हणजे अध्यक्ष. काही काही असतो ना लबाड लोकांचा अध्यक्ष. तो कोबरा म्हणले लबाडाचा एक अध्यक्ष सांगितला का त्यात, लटिक्या माझी भला आणि म्हणे म्या देव देखिला. कलियुगात जर कोणी म्हणू लागला मी देव पाहिला, तर तो कोबरा म्हणले हा लबाड लोकांचा अध्यक्ष आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. असा हा प्रकार बरं का. आणि मग याने अजामेळाने भरपूर पाप केलं. ब्राह्मणाचा होता. वडिलांनी शमिदा आणण्यासाठी एका पाठवल्यावर, एका वृक्षावर चढल्यावर एका जार कर्म करणाऱ्या स्त्रीला त्याने आपल्या दृष्टीने पाहिलं आणि अंतःकरणामध्ये वासनेनं घर केलं. काही कालांतरानं त्या स्त्रीशी त्यांनी विवाह केला आणि जन्मभर काही पुण्याचरण नाही, पापाच्याच गोष्टी करीत राहिला. पण एकदा असा सत्संग होता. हा गेला त्या ह्याला हरण मारून आणायला खाण्यासाठी, आणि गेल्यावर ही बायको घरी गरोदर होत्या, आणि गरोदर असल्यामुळं मग ते सत्संग चालू लागला. शेजारच्या आयाबाया जात असल्यामुळे ही बाई येऊन बसली तिथे, आणि त्याच्यामध्ये विषय निघाला. संतांचे चरण जर घरी पडले, संतांचे पावले जर घरी पडले, तर महापापाची शांती होते. तेने होय शांती महत पापा. आणि हा प्रकार ऐकल्यावर त्या बाईला असं वाटायला लागलं की आपल्या तर जीवनामध्ये पुण्य वगैरे नाही, आपण काय करू, या महात्म्याला घरी घेऊन जाऊ. सत्संग करणारा जो महात्मा होता त्याला घरी नेऊ म्हणले. घरी नेण्यानेच जास्त महात्मे बिघडत येत बरं का. म्हणले यांना घरी घेऊन जाऊ. मग ती पूजा अर्चा, मग ती लोक काय करतात त्याच्यात गुण ठेवतात. मग ती उद्धरा वया हा हरीचा अवतार, चिरंजीवी पद वाचा ना.
आम्हालागी झाला असतील आणि तेने तो धरी फार शब्द गोडी. येऊन म्हणायला लागली, बाई महाराज माझी इच्छा आहे उद्या माझ्या घरी या जेवायला. हो येतो. आणि मग गेल्यानंतर लोक म्हणायला लागले, महाराज ती अमुक बाई आहे तिच्या घरी जेवायला जायचं कशाला. महाराज म्हणले, अरे बाबा आम्हाला नाही, दया करण्याची पुत्राशी तिची दासा आणि तिची इच्छा निर्माण झाली, जाऊ आपण. पण हा घरी आल्यावर आता त्या बाईला विचारलं मालकाला, मालक तुम्ही घरी केव्हा येणार आहे. ते म्हणलं आज काही येण्याचा वाण नाही, मी तिकडं सप्त्याला जाणार आहे. बरं झालं म्हणली, हा घरी नाही, याला साधू संत आवडत नाहीत. मग घरी आणलं, महात्म्यानं घरी आणलं, रांगोळी काढली, पात्रावळी टाकली, पाट टाकले आणि जेवायला वाढल्याबरोबर एक हरण मारून पाठीवर घेऊन हा घरला आला. दरवाजा वाजवायला लागला, ए दरवाजा काढ, ए दरवाजा काढ. आता तिच्या लक्षात आलं, पांडुरंगा काय माझी फजिती केलीस रे म्हणले. थोडं त्याला तासभर तिकडंच कुठंतरी फिरवायचं होतंच ना. पण देवाचा स्वभाव असा आहे महाराज, भक्ताची फजिती केल्याशिवाय राहतच नाही. हो. आणि मग ते दरवाज्यावर आल्याबरोबर महाराजांनी विचारलं, बाई दरवाज्यावर कोण आहे. महाराज 2 घास खाऊन घ्या, हा जर मध्ये आला तर तुम्हाला 2 घास खाऊ देणार नाही, पण काहीतरी तुमचा अपमान करेल. नाही बाई, तुझा पती परमेश्वर दरवाज्यावर असताना आम्हाला जीव घालणं तुला पुण्य लागणार नाही, घे त्याला मध्ये. दरवाजा काढला आणि आल्यावर ते पशु जे होता ते मध्ये टाकला. मला सगळे साधू संत घाबरले, आपले आपले कष्ट खवले आणि एवढ्यामध्ये चला उठ म्हणायला लागला. आणि मग सगळ्यांना पात्रानं उठवलं. पण ती पतिव्रता होती, तिनं दोन्ही हात जोडले, सांगितलं, स्वामी महाराज माझ्या नवऱ्याला याच्यातलं ज्ञान नाही, आज्ञा नाही, त्याला शाप वगैरे देऊ नका, उलट त्याचा उद्धार होण्याचा काही मार्ग सांगा. आणि मग सांगितलं, बेटा आता तुला जो पुत्र होईल त्याचं नाव तू नारायण ठेव आणि त्या नामानं तुझ्या काय होईल बघा, तुझ्या पतिराजाचा उद्धार होईल. म्हणजे जन्मभर कुकर्म करणारा, करू नये ते करणारा, पण अंतकाळाच्या वेळेला महाराज म्हणतात, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. प्राण जाते वेळी म्हणे नारायण, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. असा पुत्राची लोभे दुष्ट म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. पुत्राची लोभानं नारायण म्हणला आणि अशा सुद्धा पतिताचा तो उद्धार केलास, म्हणून तू पतित पावन आहेस. आणि दिनानाथ जगतामध्ये, या विश्वामध्ये जो दीन आहे, ज्याच्याकडं काही नाही, त्याचं तो रक्षण करणार. तो अनेक भक्तांना या योगक्षेम वहाम्यम असं म्हणतो नाही, अनेक भक्ताला त्यांनी सांभाळलं संकट काळामध्ये. ज्यांची दैन्यवाणी अवस्था होती असे हजारो सांभाळेस. कोण महाराज सांगतात, मागे बहुतांचे फेडियले ऋण, आम्हासाठी कोण आली धाड. काय सांगा, पण नरी निवाशा सख्या पांडुरंगा, अनेक लोकांचा उद्धार केला. तू फार जणांना सांभाळस, तू दीन वत्सल आहेस, तू भक्त वत्सल आहेस. महाराज दीनानाथ आहेस. तुकोबारायांच्या महाराज तुकोबाराय म्हणतात ना, प्रल्हादा कारणे नृसिंह झालाशी, आपुल्या बोलाशी साच करी. त्याचं ब्रीदवाक्य, जो होय मजा अनन्य शरण, तयाचे निवारी जन्म मरण, शरणांगता शरण्य मी जिये को. म्हणून मी माझ्या भक्ताला काय करतो, सांभाळतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 मागे
निवाराया आलिया घात निवाराया पडिये देह भाव पुर विवासना पडिये देह भाव पुर विवासना आलिया घात निवारया भाव पूर्वा विवासना पडिये देह भाव पूर्वा आता विठोबा लोकमाईकडे चालले आता जरा वाढवावं लागते भजन महाराज म्हणले पडिये देह भाव पुरवी वासना अंती ती आपण मागे पुढे उभा म्हणून दीनानाथा नारायणा द्रौपदीची लाज राखली प्रल्हादाची लाज राखली तुकोबारायाची लाज राखली छत्रपती कीर्तनात आल्यावर असे खूप काम तू केलेले असल्यामुळे दीनानाथ नारायणा आणि आमची विनंती काय आहे प्रार्थना काय आहे ध्रुव चरणामध्ये सांगतात तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मणी तुझे रूप माझे मणी तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवानी राहो नाम जपवानी तुझे रूप माझे मणी तुझे रूप माझे मणी राम नाम जपवानी राम नाम जपवानी तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मनी देवा प्रार्थना काय मग सांग काही नाही आमची इच्छा दुसरी एवढंच आहे तुझे रूप तुझं स्वरूप माझ्या मनामध्ये राहावं हे मन चंचल आहे तुझ्या रूपाचं वास्तव्य माझ्या शरीरामध्ये मनामध्ये झाल्यानंतर हे दुसरीकडे धावणार नाही जोपर्यंत परमात्म्याला पाहिलं नाही तोपर्यंत मनाची धाव संपत नाही आणि एकदा पाहिलं की आता कोठे कारण परमात्मा आहेच तसा सुंदर पाहिली यावी धलावी बैशेजी विंजोणी आणि त्याचं रूप कसं आहे राज सुकुमार महाराज मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपली राज सुकुमार असा तो आहे की त्याला पाहिल्याबरोबर मोठे मोठे काय झाले त्याच्या चित्ताकडे आकर्षित झालेली आहेत पाहिली वेद लावे महाराज या ते पाहताओ देवभाव वीराना या ते पाहताओ देवभाव वीराना देहभाव इंद्रचंद्र ब्रह्म याशी ओ भूल निळोबरायची गवळणे इंद्रचंद्र ब्रह्म याशी ओ भूल याचे स्वरूप पाहता याचे
कशी स्थिर गारा. याचं स्वरूप पाहिल्यावर कोटी मदन सुद्धा याला भुललेले आहेत. याच्या स्वरूपाचं वर्णन असं आहे, कमल नयन हास्य वदन हास्य, तुझी निरळी कोटी चंद्र प्रकाश आहे. असा हा स्वरूपवान परमात्मा आहे. म्हणून देवा तुझं ते पवित्र स्वरूप माझ्या मनामध्ये राहो. आणि दुसरं, राहो नाम जपवाने, तुझं नाम गोड आहे. नाम गोड किंवा अमृतावणी गोड, अमृतावणी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावणी गोड, अमृतावणी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, बोला, म्हणा गोड, नी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबाने गे, काबाने गे, सागा सागा पंढरी राया, सागा सागा पंढरी राया. काय करू यासी, काय करू यासी. सागा सागा पंढरी राया, सागा सागा पंढरी राया. काय करू यासी, काय करू या. नाम नाही, नामाचा नित्य जप राहावा. सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, खेळे हृदय कमळी. शांती क्षमा तया जवळी, शांती क्षमा तया जवळी. जीवे भावे अनुसरल्या, जीवे भावे अनुसर. आमची दुसरी इच्छा नाही, ही आमची भावना. पण तुझं नाम पवित्र असणारं नाम, गोड असणारं नाम, कल्याणकारक असणारं नाम माझ्या मुखामध्ये राहावं, हीच माझी विनंती. आणि तू कसा आहेस महाराज सांगतात, ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका. ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका. विश्वजनाचा पारखा, विश्वजनाचा पारखा, तुझे रूप माझ्या मनी, तुझे रूप माझे विश्वजनाचा बाळका, विश्वजनाचा बाळका, तुझे रूप माझे मनी, तुझे रूप माझे मनी. हो महाराज तू कसं ब्रह्मांड नायक आहे. ब्रह्मांड नायका, विश्वाचा मालक आहे. जयापासून सकळ मही मंडळ हे झाले, किंवा जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले. आणि असा हा अनंत ब्रह्मांडे उदरी आणि हरी हा, किंवा अनंत ब्रह्मांडे एका रोमी आईशी धेंडे. हा विश्वाचा मालक आहे. एकलेन कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14ही, ज्याच्यापासून सगळं झालं हा नायक आहे. आणि त्याची खूप मोठी या जगतावर सत्ता आहे बघा. मगाशी प्रमाण झालं, पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. जगतामध्ये जे जे काही होतं त्याला कारण परमात्माच आहे, परमातिक सत्ताच आहे, दुसरं काही कारण असू शकत नाही. आणि म्हणून एकदा असं झालं
की परमेश्वराच्या आणि सत्तेपुढं म्हटले जगात कोणाचं काही चालत नाही आणि म्हणून ब्रह्मांड नायक आणि विश्वजनाच्या जगातल्या सकळ जीवाला नुसता नायक असून उपयोग नाही, सर्वांना सांभाळतो. राजा असणं महत्त्वाचं नाही, सृष्टीचं पालन किती करतो याच्यावरून त्याचं राजत्व महत्त्वाचं आहे. तसं हा परमात्मा आहे पण संपूर्ण सृष्टीला भरण पोषण तर करतो. त्याचं नाव एकदा रुक्मिणी आई साहेब म्हणायला लागल्या, भगवान थोडंसं लवकर घरी येत जाण म्हटले. रोजच 9, 10, 11, 12 आणि तुम्ही थोडंसं लवकर येत जा. काय झालं रुक्मिणी? अहो तुम्ही आल्याशिवाय, आता त्या रुक्मिणीचं सांगायला, या काळातल्या रुक्मिणीचं नाही बरं का, म्हणजे तुम्ही आल्याशिवाय मला जेवण जात नाही. या काळातली रुक्मिणी ते येण्याच्या अगोदर तिची झोप होऊन जाते खाऊन, आणि तुम्ही आल्याशिवाय मला काही जेवता येत नाही पहा म्हणायला लागल्यावर भगवान म्हणायला लागले, रुक्मिणी जगातल्या सर्व जीवाला भोजन दिल्याशिवाय मी जेवत नाही. असं रुक्मिणीला वाटलं, हे थोडं हास्यास्पद वाटलं. महाराज कुणाची बायको असू द्या, नवऱ्याचा मोठेपणा वाटतच नाही तिला, जग मान्य करील. एकाला म्हटलं, काय तुमचे मालक किती सुंदर कीर्तन करतात, काय सांगा म्हटले. नाना तुम्ही त्याचं कीर्तनच ऐकू नका, बाकीचे सगळ्या पायखुट्या मला माहिती आहेत म्हणे, त्याच्या मोठेपणा वाटत नाही. आणि मग रुक्मिणी आईसाहेबांनी दुसऱ्या दिवशी भगवंताची परीक्षा म्हणून एक मुंगळा घेतला, एका डबीमध्ये भरला आणि कमरेला खोन ठेवला. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा लवकरच आले, रोज 9ला 10ला, आज तर 6 वाजताच आले. मग म्हणायला लागले, रुक्मिणी आईसाहेब म्हणाले, प्रभू वाढ रुक्मिणी जेवायला. प्रभू आज सगळे जेवले का? रुक्मिणी CCTV कॅमेरे चेक केल्याशिवाय मी ऑफिस सोडितच नाही म्हणले. म्हणून आलं. बरं, हिला वाटलं एखाद्या वेळा परमात्म्याची आतमध्ये गेली आणि डब्बी उघडली तर मोठा साखरेचा खडा त्या मुंगळ्याच्या तोंडामध्ये दिला. तो म्हणाला, राम राम आई साहेब. म्हणजे तुझ्या तोंडात साखरेचा खडा कोणी ज्यानं द्यायचा त्याने दिला म्हटलं, नाही का. म्हणून विश्वजनाच्या पालका आणि असा तू श्रेष्ठ आहेस, काही करू शकतोस, पण एवढंच कर, तुझे रूप माझे मणी, राहो नाम जपवाणी, विठोबार. टाळी वाजवा, भजन करा, टाळी वाजवा. टाळी वाजवा, भजन करा, टाळी वाजवा. पावना दीनानाथा नारायणा, तुझे रूप माझे मनी, राहो नाम जपवानी. देवा, म्हणून आमची अशी इच्छा आहे की एवढीच आमच्यावर कृपा करा की तुमचं नाम माझ्या मुखामध्ये राहावं, सतत राहावं, दुसरी आमची अपेक्षा नाही. आणि आमच्या मनामध्ये असं आहे,
अंतरी विश्वास अखंड नामाचा, अंतरी विश्वास अखंड नामाचा, आपली विश्वास अखंड नामाचा, आपली विश्वास अखंड नामाचा, अंतरी विश्वास अखंड नामाचा, अंतरी विश्वास अखंड नामाचा, विश्वास अखंड नामाचा, काया म्हणे वाचा हेची दे, काया म्हणे वाचा हेची दे, काया म्हणे वाचा काया म्हणे वाचा, वाचा काय म्हणे वाचा काया म्हणे वाचा हेची विश्वास अखंड दुसरी आमची काही इच्छा नाही, एवढंच आहे की तुझं रूप आमच्या मनामध्ये ना आमच्या मनाला जीवाला राहो. नाम जप जप म्हणजे सातत्यानं आमच्या मुखामध्ये तुझं नाम राहो. हीच पवित्र आणि तुझी ही जी गोड वाणी आहे भगवंताचं नाम, आणि ते आमच्या अंतःकरणामध्ये राहावं. तू अशी आमच्या कृपा करावी देवा, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि तो आहेस कसा महाराजांनी शेवटच्या चरणात जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, जीवीची जीवा, जीवीची या जीवा,
जीवाचं जीवन तू आहे. तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन, तसं संपूर्ण जगाचा जीव आहात. आणि तुका म्हणे देव देवा, संपूर्ण देवाचे देव, जो या देवाचा आहे देव. आणि इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजिती, म्हणजे तुका म्हणे जाते सणकाधिक ध्यात, ते आमुचे दैवत. अशा प्रकारे आहे बघा, सगळे देव ज्याची पूजा करतात. आणि असा तू काय आहे, परमात्मा आहे. म्हणून तुका म्हणे देव देवा, तुझे रूप माझे म्हणे राहो नाम जपवाणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जीवीची या जीवा तुका म्हणे देव देवा, तुझे